सर आज सुशील वाल्मिकाळ याच्या विरोधात सुनावणी जी आहे ती घेण्यात आलेली होती. आपण आपल्या आशयाने आपल्या वतीने केस दाखल केले. काय नक्की सुनावणी झाली आणि काय केसचं पार्श्वभूमी आहे काय सांगा? त्याची पार्श्वभूमी अशी आहे की मी मागे पण सांगितलेलं होतं की सुशील वाल्मिक कराड व त्याचे 2 साथीदार यांनी पीडितेची 2 बलकट ट्रक, 2 कार, 2 गाड्या, तिचं असलेला प्लॉट हा बळजबरीने काढून घेतला. प्लॉट तर खरेदी खत करून घेतला. त्यानंतर जे पीडितेचा पती होता, तिचे जे काही सोनं होतं ते परळी येथील सराफ टाक यांना विकलं. त्याचे पैसे देखील कराड्याने स्वतःकडे ठेवून घेतले. त्याला मारहाण केली, रिव्हॉल्वर लावले, पीडितेच्या लहान मुलीला देखील मारहाण केली. अशाची फिर्याद तिने फिर्याद वजा तक्रारी अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. त्यावर आज रोजी सुनावणी होती. सुनावणी दरम्यान आज BNSSच्या नवीन तरतुदीप्रमाणे पोलिसांचे म्हणणे आवश्यक असल्याने न्यायालयाने MIDC पोलीस ठाणे सोलापूर यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आणि सुनावणीस पुढील 20/1/2025 ही तारीख नेमण्यात आली. सर नेमकं सुशील कराडचं सोलापूर कनेक्शन काय आहे आणि या घटना नेमकं सोलापूर फिर्याद का दाखल करण्यात आली? पीडिता व तिचा पती हे मूळचे सोलापूर येथील रहिवासी आणि ते परळी येथे सुशील कराडकडे कामास गेलेले होते. तिचा पती हा सुशील कराड हा तिकडे कामाला गेलेला होता आणि ज्यावेळेस घटना घडली, मारहाण झाली, परळीमध्ये झाली, आपल्या जीवाला धोका आहे त्यांची भीती त्यांना एवढी बसली की आपण इथे जगू शकणार नाही. त्यामुळे पीडिता व तिचे संपूर्ण कुटुंब हे सोलापूरला आले. सर त्यांचं असं म्हणणं आहे की जो 420चा गुन्हा जो दाखल झालेला आहे यातील पीडितेचा जो पती आहे तो तेथे कामास होता. तेथे कामास असताना जे काय गिराईक कस्टमर जे होते अन्वी आणि सान्वी ट्रेडर्सचे ते त्याच्या अकाउंटला पैसे पाठवत होते आणि ते त्याच्या अकाउंटला पैसे पाठवत होते आणि ते पैसे त्यांनी त्याच्या अन्वी आणि सान्वी ट्रेडर्सच्या अकाउंटला जमा केलेले नाही आणि त्यांनी अफार केला अशाची फिर्याद त्यांनी तिथे दिलेली आहे. पुढची तारीख 20 तारीख ठेवण्यात आली आहे, 20/1/2024 आणि 25 आणि MIDC पोलीस ठाणे यांचा अहवाल मागविलेला आहे. आता पोलीस काय अहवाल देतात ते कोर्टात त्यांनी सादर केल्यावर पाहूया.